पर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सरिता परदेशी। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी नाशिकहून। नाशिक जिल्ह्यात उद्या मॉक ड्रिल, काही भागात संध्याकाळी आणि रात्री वीज पुरवठा बंद राहणार आहे। नाशिक जिल्ह्यात बुधवार 7 मे रोजी महत्त्वपूर्ण मॉक ड्रिल पार पडणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीचा सराव करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत। त्यानुसार नाशिकमध्येही उद्या 2 वेळा मॉक ड्रिल होणार आहे। उद्या संध्याकाळी 4 ते 4:15 आणि रात्री 8 ते 8:15 या वेळेत नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी ब्लॅकआउट म्हणजेच नियोजित वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। यात नाशिक रोड, सिडको, पंचवटी, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, मालेगाव व मनमाड यांचा समावेश आहे। नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी सूचना दिल्या आहेत। या काळात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही केवळ सराव प्रक्रिया असून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी तपासली जाणार आहे। नागरिकांनी खालील गोष्टींचे पालन करावे। मॉक ड्रिल दरम्यान घरात शांत राहावं, अनावश्यक प्रवास टाळावा, मोबाईल, टॉर्च, रेडिओ यांसारखी आपत्कालीन साधने जवळ ठेवावी, प्रशासनाचे निर्देश पाळावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं असून हे मॉक ड्रिल भविष्यातील संकटांना सामोरं जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जाते। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिकमध्ये शिक्षण क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या कोमल सनी सोनवणे, पूर्वाश्रमीच्या कोमल उघाडे यांनी MSc कॉम्प्युटर सायन्स आणि D.Ed पूर्ण केल्यानंतर सध्या B.Ed शिक्षण घेत आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असताना त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या। कोमल सोनवणे या KNK स्कूल शाळेत येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी D.Ed ही पदवी पूर्ण केली। शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहूनही त्यांनी शिक्षणात सातत्य राखले आणि B.Ed साठी आपला प्रवास सुरू ठेवलाय। त्यांच्या वाटचालीत मोतीवाला कॉलेज ऑफ एज्युकेशन सायन्सेसचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील निर्मळ सर तसेच सहाय्यक प्राध्यापक महेंद्र गायकवाड यांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। कोमल यांना 2 अपत्य असून मोठ्या मुलीचे नाव संकर्षा असून तिचे वय सध्या 4 वर्ष आणि 7 महिने आहे। दुसरे बाळ अवघ्या 2 महिन्यांचे आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिक्षणात सातत्य राखणे ही एक प्रेरणादायक बाब ठरली आहे। त्यांचे पती सनी बाळू सोनवणे यांचे पाठबळही त्यांना लाभले। कोमल यांचे वडील प्रेसमध्ये नोकरी करत सध्या सेवानिवृत्त झालेत, तर आई शारदा उखाडे या गृहिणी आहेत। पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट हा आजचा पेपर त्यांनी दिला असून शिक्षण प्रवासात त्यांचे कष्ट व समर्पण हे निश्चितच अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत। दीदी, आज तुम्ही जी परीक्षा दिली त्याबद्दल सांगा आणि तुम्हाला काय संघर्ष करावा लागला? तुम्ही छोट्या बाळाला घेऊन आलेले आहात। मी B.Ed करते, फर्स्ट इयरला आहे आता। माझी 2 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली आहे। आज माझं बाळ 2 महिन्याचं झालं आहे पूर्ण। मी पेपरला रोज येत होती बाळाला घेऊन, त्याला फिडिंग करावी लागत होती, त्यामुळे मी त्याला घरी ठेवू शकत नव्हती। आणि मी जसं बाळ म्हणजे बोलवेल तशी मी त्याला जाऊन फिडिंग करून परत माझे पेपर देत होती। माझे सगळे पेपर मला व्यवस्थित गेलेले आहेत। सपोर्ट आणि माझ्या फॅमिलीचं मला शिक्षणासाठी पूर्ण सपोर्ट आहे। माझी सासरकडचे, माहेरकडचे आणि सर्वात मोठा सपोर्ट माझ्या मिस्टरांचा आहे। त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलेलं आहे की कोमल तू पुढे जा, हातात राहा, तुला मागे आहे। आणि अशा प्रकारे माझ्या सर्व फॅमिलीचा सपोर्ट मला आहे, त्यामुळे मी पुढची वाटचाल ही अगदी आनंदाने करू शकते। थँक्यू।
422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिक केटीएचएम कॉलेज बोट क्लब मैदानात 7 मे रोजी नागरिक संरक्षण विभागातर्फे मॉक ड्रिल झाले. गृह मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशनानुसार आणि नागरी संरक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार 7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता केटीएचएम कॉलेज बोट क्लब मैदान नाशिक येथे ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॉक ड्रिल मध्ये एअर रेड, वॉर्निंग अँड बॅकआउट यासारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांनी कशी प्रतिक्रिया द्यावी याचा सराव केला जाणार आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी व नागरी संरक्षण नियंत्रक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि मॉक ड्रिल मध्ये सहकार्य करावं असं आवाहन उपनियंत्रक श्री जगताप यांनी केलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राज्यात 16 ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना बुधवारी दिनांक 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक ड्रिल सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील 16 ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील 244 जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे याचं मूल्यमापन करण्यात आलं. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आणि गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मॉक ड्रिल मध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआउट परिस्थितीचा कसा प्रतिसाद द्यावा यावर विशेष भर दिली जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय किट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहे. मॉक ड्रिल मध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार? प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरात 244 जिल्ह्यांमध्ये 100हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्चिती केली आहे. या मॉक ड्रिल मध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण देणं, शत्रूंच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवर. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हाय अलर्ट जारी केलाय. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या संबंधित प्रशासनाची सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी राज्यातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल आणि बॅकआउट होणार आहे. महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल, मुंबईत उरण, JNPT, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ, चामशेत, रोहा, नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इत्यादी सर्व ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
कृषी निविष्ठ विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व कीटकनाशके पुरवावी. कृषी आयुक्तालयाचे गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर नाशिक यांनी म्हटले, जिल्हास्तरीय कृषी निविष्ठ उत्पादक व विक्रेते यांनी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण तसेच यांच्यासाठी मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करून कायद्यातील तरतुदींप्रमाणे कृषी निविष्ठांचं उत्पादन व विक्री करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं कृषी उत्पादन घेता येईल. याबाबत बोलताना त्यांनी बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या साथी या पोर्टलचा वापर करावा असं आवाहन केले. बियाण्यांचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती या ॲपवर मिळू शकते आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवठा देखील होऊ शकतो. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना त्यांचा पुरवठा शक्य होतो. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई-पास प्रणालीचा वापर करावा. ई-पास ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतांसाठी याची दररोज पडताळणी करावी, कारण केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-पास वरील खत शासनाच्या माहिती आधारेच खतांचं जिल्ह्यात वितरण केलं जाते. तसेच खतांचं लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निविष्ठांची सक्ती करू नये, याबाबत माननीय मंत्री कृषी यांनीही सक्त आदेश दिले आहेत. याबाबत माननीय कृषी मंत्री यांचा व्हिडिओ संदेश उपस्थितांना दाखवण्यात आला. पुढे बोलताना सुनील बोरकर यांनी कीटकनाशक विक्री करताना लेबल क्लेम तपासून आणि कीटकनाशक कायद्यातील अधिसूचनेप्रमाणे पक्के बिल शेतकऱ्यांना अदा करावे. बिलावरील संपूर्ण माहिती भरून स्वयंस्वाक्षरीत बिल देण्यात यावं, म्हणजे शेतकऱ्यांना योग्य शिफारसीप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करता येईल आणि भविष्यात चुकीच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, याबाबत दक्ष राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी नाशिक हा कृषी प्रगत जिल्हा असून कृषी निविष्ठ विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावं, तसेच आपला व्यवसाय करताना केवळ नफा न बघता एकूण उलाढाल लक्षात घ्यावी. शेतकरी हा आपला मौल्यवान ग्राहक आहे, त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. फक्त आवश्यक असेल तशाच निविष्ठांची विक्री शिफारस करावी, म्हणजे शेतकरी पुन्हा आपल्या माध्यमातून दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर हा खर्च कमी करून उत्पादनात वाढ होईल. तसेच बाजारात उपलब्ध अनावश्यक होणाऱ्या पीजीआरची विक्री अल्प प्रमाणात करावी असं आवाहन केलंय. नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुळाने यांनी उपस्थित विक्रेत्यांना संबोधित करताना, आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असल्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्जेदार खतं आणि बियाणं व कीटकनाशकांच्या विक्रीबरोबर तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे हेही गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच आपलं ध्येय पाहिजे असे ते म्हणाले. कृषी विकास अधिकारी संजय यांनी प्रास्ताविक केलं. ते म्हणाले, जिल्ह्यात पेरणी होणारं क्षेत्र त्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होऊन खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करावा आणि याबाबत प्रत्येक तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. सदर प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडीपत्रिका व पोस्टर्स यांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर डी वाघ, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक डॉक्टर जगन सूर्यवंशी, तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी राहुल आहेर, सुनील विटनोर, संतोष राठोड, किशोर आहिरे, नंदकुमार आहिरे, बाळासाहेब खेडकर, भीष्मा पाटील, महेश नागपूरकर, कैलास बदाणे, प्रणय हिरे, विजय केदार यांच्यासह नाडाचे प्रतिनिधी, माफदा, ओमा या संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे कृषी निविष्ठ उत्पादक व विक्रेते उपस्थित होते. विजय धात्रक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बीपीसीएल इंधन वाहिनीला छिद्र पाडून इंधन चोरीचा प्रयत्न. मनमाडच्या अनकवाडी शिवारातील घटना. नाशिकच्या मनमाड जवळ असलेल्या अनकवाडी शिवारात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई मनमाड बीजवासन या उच्चदाब इंधन वाहिनीला छिद्र पाडून अनधिकृतरित्या इंधन चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.
इंधन वाहिनी नजीकच असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत डिझेल सदृश्य पदार्थाचा तवंग आढळून आल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागे झाले. बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले आणि सुमारे 1 किलोमीटरच्या लांबीपर्यंत इंधन वाहिनीवरील माती उकरून तपासणी केली असता विहिरीजवळच असलेल्या ओढ्यात चेनेज 243.300 किलोमीटर इंधन वाहिनीला छिद्र करून 1.5 इंची जीआय पाईप जोडल्याचे उघड झाले. 48 फूट लांबीपर्यंत पाईप जमिनीत पुरण्यात आला होता. त्यातून इंधन चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान इंधन कंपनीच्या वाहिनीला थोडी जरी गळती झाली तर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तात्काळ माहिती मिळत असल्याचा दावा कंपनी प्रशासनाकडून केला जातो. मात्र इंधन वाहिनीला 1.5 इंच पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याने आता इंधन वाहिनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस गुंडाविरोधी पथकानं घेतले ताब्यात. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमावर कारवाई करीत असताना जगन्नाथ लॉन्स, म्हसरूळ, आडगाव लिंक रोड, नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून म्हसरूळ परिसरातून गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा लावून देशमुख वस्ती येथील टपरीवर सदरील इसम आला. परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो म्हसरूळ आडगाव लिंक रोडच्या दिशेने पळ काढण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे एक देशी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्या इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी केलं आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिकमध्ये तुफान वाऱ्याने थैमान घातलंय. राजधानी मॉलच्या पॅनल्स पडल्याने घबराट. आज दुपारी नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळल्याच्या आणि पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. विशेषतः मेन रोडवरील राजधानी मॉल बाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाऱ्याने विखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस महापालिका व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. पंचवटी अग्निशमन विभागाची बंब क्रमांक 3309 घटनास्थळी दाखल झाली. लीडिंग फायरमन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक बाळू काकडे, महेश हेकरे, फायरमन मनोहर गायकवाड, इरफान पानसरे आणि शुभम गटकळ यांनी तात्काळ कारवाई करत उर्वरित फैल पॅनल सुरक्षितपणे खाली पाडले व संभाव्य धोका टाळलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाहीये अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकाळी पावसासह वाऱ्याने कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या व केबल्स तुटल्याच्या तक्रारी देखील समोर येतात. महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केले.
सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शांताराम कुशारे, ॲज अ नाशिक कलेक्शन मॅनेजर. काय झालं सर इथे नेमकं? इथे त्यांनी हप्त्यानं भरल्यामुळे आपण ती प्रॉपर्टी सीज केली आहे. काय प्रॉपर्टीचं नाव काय? राजधानी मॉल. ओके, याचे मालक कोण आहेत? धनंजय पिंपळे. कोण? धनंजय पिंपळे. ओके, आणि का सील कधी गेली होती? जानेवारी 2024. आज काय घटना घडली इथं? ते साईड लावलेली शीट आहे ना, हां, ते हवेमुळे साईडला पडले. ओके, यात कोणाला काही लागलं काय? नाही, इथं कोणाला काही खपत झाली नाही आहे. पण याच्या पुढे ती काळजी घेण्यासाठी आम्हाला एक नगरपालिकेने अर्ज द्यावा, या साईडला काढून घ्यावा. ओके, म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का? अतिक्रमण आहे की मला सांगते. ओके, चालेल. शांताराम कुशार. आज दिनांक 6/5/2025 रोजी दुपारी 5:30 वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवेने उडत आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जा. तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक 3309 घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी जेव्हा ती वस्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे, लोक इथं हजारोच्या संख्येने ये जा करत असतात. आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला बोलून संपूर्ण तिथले धोकादायक पत्रे आम्ही काढून दिले. आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही. स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे, त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणे ते काम करून पुढीने आनंद टाळलेला आहे. ओके, कोणाला इथे लागलं आहे का काही? नाही, कोणालाच काही लागलं नाही. ताबडतोब लगेच 4 बाजूने येऊन आम्ही सगळं हे केलेलं. या बाजूने जा ना मॅडम. चालेल. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Power Life. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहेब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम्. पुढील बातमी कल्याणहून. कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. अँब्युलन्स न मिळाल्यानं महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झालाय. कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला असून 5 तास अँब्युलन्स न मिळाल्याने महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच मृत्यू झालाय. पॅरालाइजचा झटका आल्यानं नातेवाईक महिलेला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. महिलेला कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. 5 तास अँब्युलन्स उपलब्ध झाली नाही. एक अँब्युलन्स उपलब्ध होती, मात्र अँब्युलन्स चालक एक रुग्ण कळवा रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तयारीत नव्हता. मृत महिलेचे नाव सविता बिरादर. महिलेच्या मृत्यूत रुक्मिणीबाई हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार. जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, मृत महिलेच्या नातेवाईकांची भूमिका आहे. जगताप मॅडम कोण होते ऍडमिट? माझी आमच्या घरी म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे. ते आमची शेजारची बाई येते. नाव काय त्यांचं? सविता बिरादर. आता काय झालं सांगा. तिला ना अचानक लकवा मारला. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं.
ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला, फक्त बेडवर झोपून ठेवलं. आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या. तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे. आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ते अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही. हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स. किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर. 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं. तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं, डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाही आहे. आणि आता सगळे बोलतात आम्ही ड्युटीवर नाही. आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाही आहे, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर. आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल, तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो. काय मागणी? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता मुलांना कोण नाही आहे, त्यांचे वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे, त्या मुलांना कोणच नाही आहे. आता जर वेळेवर वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती. तिला ऑक्सिजनची गरज होती. घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस 1 वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती, सविता बिरदार. तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केलं होतं फिजिशियनला. तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं थोडासा स्ट्रोकसारखं सिम्टम्स त्यांना वाटतं आहेत आणि त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे, त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे. आता परंतु असं आहे की त्यांचं जर 108चं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे. तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे. पण आता एक आपला रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये जो ॲम्ब्युलन्स होता तो चालक असा बोलतो आहे की मी एक पेशंट घेऊन जाणार नाही, हे किती तर असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल कमेंट करू शकू. ॲम्ब्युलन्सला डिले झाला आहे माझे? येस ॲम्ब्युलन्सला डिले झालेला आहे. नाव काय मॅडम? रामदास बिरादर. काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं पण 2, 2:30-3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. काय झालं मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणलं आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. 2 पेशंट पाहिजे बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. तुम्ही बोला दादा, किती तास किती तास लागला नेमकं ॲम्ब्युलन्स किती तास थांबलेला, किती वाजता आलेले? आम्ही इथे 12 वाजता आलेले, 11:30-12 वाजता नाही भेटले. हां. किती वाजेपर्यंत थांबलेला तुम्ही? मी आता 4 वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही, 3:30 पर्यंत. याचबरोबर आताच्या बातमीपत्रामध्ये आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तोपर्यंत पाहत राहा BBS न्यूज नेटवर्क.